रामकृष्ण हरी. ठरल्याप्रमाणे 100 अभंगाचा सप्ताह झालेला आहे. 100 अभंगाचा विश्लेषण करायचं ठरलेलं आहे. एवढे अभंग हा मोठा संकल्प आहे म्हणून त्याचे 50 अभंगाचे 2 तुकडे पाडलेले आहेत. 7 अभंगचा एक सप्ताह अशा तऱ्हेने 7 शब्द पहिल्यांदा करावेत आणि पुढे आयुष्य मिळालं तर पुढचे 50 अभंग करावेत. पण नियमाने तुम्हाला हे अभंग मिळत जातील. कामाच्या व्यापामध्ये आणि माझ्या इतर शक्तीपुढे, शरीराच्या आजारपणापुढे जेवढी शक्ती असेल तेवढा नियम राखण्याचा मी प्रयत्न करेन. आज आपण पहिलाच अभंग घेतोय. तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा हा अभंग आहे. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला. शरण गेला विठोबासी, शरण गेला विठोबासी. प्रारब्ध हे पाठी गाढे, प्रारब्ध हे पाठी गाढे. न सरे पुढे चालता, न सरे पुढे चालता. तुका म्हणे रोकडी हे, तुका म्हणे रोकडी हे. होती पाहे फजिती, होती पाहे फजिती. हा अभंग घेतलेला आहे. मी ज्या वेळेला म्हणेन त्यावेळेला तुम्हीही तशाच तऱ्हेने म्हणायला लागावा आणि हा अभंग तुम्ही पाठ केलात तर तुमच्या पारमार्थिक जीवनामध्ये तुम्हाला खूप निश्चितच आनंद येईल. अभंग झालेला आहे. ठरल्याप्रमाणे याचा सरळ अर्थ तुम्हाला सांगतोय, मग त्याचा समन्वय करून देणार आहे आणि मग प्रस्तावना करणार आहे आणि मग प्रत्येक चरणावर सविस्तर मी बोलणार आहे. याचा सरळ अर्थ आहे, तुकाराम महाराजांना पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं, आईच्या उदरामध्ये राहण्याचा वीट आलेला आहे. जन्माला पुन्हा पुन्हा यावं आणि नित्य संसारामध्ये फजित व्हावं याचं दुःख आणि वैराग्य हे तुकाराम महाराजांना आलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, किती वेळा व्हावे फजित, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. आता यामुळेच त्यांना भीती वाटलेली आहे, जीवाला भीती वाटलेली आहे आणि त्या जीवाने विठ्ठलाचा आश्रय केलेला आहे. तुकारामांना महाराज फजिती का आहेत ते सांगतात. प्रारब्ध हे पाठी गाढे, प्रारब्ध हे पाठीमागे लागलेलं आहे आणि ते अत्यंत दुर्धर आहे, बळकट आहे आणि न सरे पुढे चालतात. जितके पुढे जावं तितकं पाठीमागे भूताप्रमाणे हे प्रारब्ध
पळतच राहतं आणि धरून राहतं. शेवटी म्हणतात तुका म्हणे रोकडिये होती पाहे फजिती. ही माझी तुम्ही फजिती प्रत्यक्षप्रमाणे तुम्ही पाहतायत, ही माझी अशा तऱ्हेने रोकडी फजिती होते आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता अन्वय आपण लावूया. याच्यामध्ये बीज वाक्य म्हणजे मुख्य वाक्य हे शरण गेला विठोबास. विठोबाला जीव शरण गेलेला आहे. आता प्रश्न येतोय, विठोबाला शरण जाण्याचं कारण काय? तर दुसऱ्या चरणाच्या पहिल्या पदात सांगतायत, म्हणून जीव भ्याला. म्हणून जीव भ्यालेला. आता म्हणून म्हणजे काय? म्हणून म्हणजे जीव भिण्याचं कारण काय? तर सांगतायत पहिला चरण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. दोन चरणाचा अर्थ झालेला आहे. सर्वांनी भगवंताला शरण जावं. जीवाने विठोबाला शरण जावं. कशासाठी? तर जीवाला भीती वाटलेली आहे. जीवाला भीती कशाशी वाटलेली आहे? तर पुन्हा पुन्हा अनंत जन्मामध्ये जन्माला यावं लागतंय, पुन्हा पुन्हा मरावं लागतंय, आणि नित्य याच्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये मला फजितीलाच सामोरं जावं लागतं. आता तिसऱ्या चरणामध्ये या फजितीचं स्वरूप सांगितलं. नित्य व्हावे फजित म्हणून म्हटलेलं आहे ना. तर फजितचं स्वरूप काय हे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. तिसरा चरण समजलं का? प्रारब्ध हे पाठी गाढे. प्रारब्ध हे माझ्यामध्ये बळकट अशा त्याचं प्रारब्ध हे माझ्या पाठीमागे लागलेलं आहे. आणि नसरे पुढे चालताय. जेवढा किती मी पुढे चालतो तर हे पाठीमागून पळतच येतं, संपत नाही, कुठे थांबत नाही. आणि तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं, ही माझी प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारी फजिती आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहत आहेत. तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सगळ्या जणांनी जीवाने विठोबाला शरण जावं आणि आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या सगळ्या त्रासांना, क्लेशांना दूर करावं. शेवटला चरण आहे, तुका म्हणे रोकडिये होती पाहे फजिते, होती पाहे फजिते. हे झाला आता अजूनपर्यंत सरळ अर्थ, समन्वय केलेला आहे. समन्वय कसा केलेला आहे पुन्हा एकदा समजावून सांगतोय. जीव शरण गेला विठोबास. जीव विठोबाला शरण गेलेला आहे. शरण जाण्याचं कारण जीवाला भीती वाटलेली आहे. जीवाला भीती वाटण्याचं कारण किती वेळेला म्हणजे असंख्य वेळेला जन्माला यावं, पुन्हा मरावं, आणि जन्म आल्यानंतर आपल्या जीवाची दुर्दशा व्हावी, जीवाच्या मागे दुःख क्लेश व्हावे. फजितीचं स्वरूप सांगतात. प्रारब्ध हे पाठी गाडे न सरे पुढे चालता. आणि तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलेलं आहे की तुका म्हणे रोकडिये
होती पाहे फजिती. तात्पर्य परत एकदा सांगतोय की तात्पर्य हे की भगवंताला शरण जावं म्हणजे जीवनामध्ये आलेल्या अडचणी, त्रास, संकट, फजिती, दुःख या सगळ्याच गोष्टी संपून जात आहेत. आता आपण विचार करायचा आहे भूमिकेविषयी. या अभंगामध्ये जन्माला आल्यानंतर जीवाची जी फजिती होते तिचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या फजिती टाळायची असेल तर ईश्वराला शरण जावं म्हणजे ईश्वराची शरण्यता पत्करावी हेही वर्णन केलं आहे. ईश्वर शरण्यता हा जीवाचा सुटकेचा एकमेव मार्ग आहे हे सुद्धा तुकाराम महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे. माणूस जर म्हटला ना तर स्वतःला माणूस म्हणतो, पण तो दोन पायाचा पशुच आहे. प्राणी जो असतो म्हणजे जो पशुच असतो त्याचं खावं प्यावं, एखाद्या मादीला भोगावं, 4-5 अपत्य निर्माण करावं आणि एक दिवस पाय झटकून मरून जावं, हे त्या प्राण्याचं प्राक्तन आहे. मनुष्याचं प्राक्तन जो 2 पायाचा जो पशु आहे म्हणजे मनुष्य आहे त्याचं प्राक्तन देखील हेच आहे की खावं प्यावं, लग्न करावं, 4-5 अपत्य निर्माण करावी आणि एक दिवस अटॅक येऊन मरून जावं. यापेक्षा मनुष्य जीवनामध्ये आनंद तो कोणता आहे, कुठली धन्यता आहे, कुठली कृतार्थता, काही नाही आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, रडे स्पुंदे कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे. हे लोक संसारी जीवनामध्ये असतात, रडतील, स्फुंदतील, डोकं फोडून घेतील. एकाच्या रडायला गेला रडायला जाणाऱ्या माणसाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला असंच ऐकून घेत. ही मनुष्याची अवस्था आहे. तरी पण मनुष्य मी आणि हे माझे असे सतत म्हणतच राहत असतो. तुका म्हणे मज वाटते नवल, मी हे माझे बोल ऐकून या, असं एका जागी तुकाराम महाराज म्हणतात. मनुष्य हा अज्ञानम असतो. आपल्या आश्रयाला आपल्या ठावाला जाणत नाही, स्वतःशी अहंकार करतो. हा मी आणि हे माझे असा व्यर्थच अहंकार करतो. त्या अहंकाराला काही अर्थ नाही आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अज्ञानात राहणं देवाने सांगितलेलं की माझ्या मायेपासून अज्ञानापासून दूर व्हा, शहाणे व्हा. शहाणी माणसं शहाणी होतात, झटकन त्यांना इशारा करतो. पण जी माणसं अजाण राहतात, ज्ञानासाठी प्रयत्न करत नाहीत, अज्ञानातच राहतात, त्यांना देव दंड देतो. जोपर्यंत तो ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत त्याला बंधनामध्येच राहावं लागतं, दुःखामध्येच राहावं लागतं.
तो कणत कुथत दुःख करत राहतो. संसाराच्या बाहेर देव म्हणून काही आहे, संसाराचा अधिकारण म्हणून काय आहे, संसाराची पाठीमागे एक अनंत व्यापक शक्ती आहे, हे त्याला कळतच नाही. आणि हे त्याला सांगणार तरी कोण? बोला, हे सांगणार कोण? तर बोलतो, सांगता येईल. बैसता संताचे संगती, बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. आपुले कोणीच नाही, निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला. देवाचा मार्ग दाखवणारा, संसाराच्या बाहेर काढणारे हे साधू संतच असतात. आणि त्यांना फी द्यावी लागत नाही बरं का, त्यांना पैसे द्यावे लागत नाही. जे पैसे घेऊन उपदेश करतात ना, ते संतच नव्हे. तेव्हा विनाकारण केवळ प्रेमळ असल्यामुळे आणि लोक जे तडफडत आहेत त्यांच्याविषयी मनात कळवळा येतो. म्हणूनच संत हा उपदेश करत असतात. संतांचा संताचा अवतारच त्याच्यासाठी असतात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारावे जड जीव, उद्धारावे जन जड जीव. असं एक वेळेला मध्ये जन शब्द आहे. उद्धार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तेव्हा संसारामधले 90% लोक हे पामर आणि विषयीच असतात. आणि ते संसाराची सत्यता, संसाराची अनादितता आणि संसाराची अनंतता वर्णन करत असतात. संसाराचा महत्वच वर्णन करत असतात. भावगीतं होते आमच्या तरुण काळामध्ये, संसार हा सुखाचा, संसार हा सुखाचा म्हणून. तर जो संसारामध्ये राहणार ना, संसारी लोकांमध्ये राहणार ना, त्याला संसाराचंच महत्व वाटणार. त्याच्यावर संसाराचेच गुणधर्म चढणार. तो संसाराचंच महिमा मंडन करणार. तो संसाराचाच गोडवा गाणार. पण तरी हे जरी 90% लोक जरी असे असले, संसारामध्ये लोणच्यासारखे मुरलेले असतात आणि त्यांना संसाराच्या बाहेर काहीही दिसत नाही. तरी पण भगवद्गीता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगते की मनुष्याणाम सहस्रेषु, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, कश्चित यतति सिद्धये, सिद्धानाम अपि यतताम कश्चिन माम वेत्ति तत्वता, सिद्धानाम अपि यतताम कश्चिन माम वेत्ति तत्वता. मनुष्याना हजारो मनुष्यामध्ये एखादाच मनुष्य असा असतो की
ज्याला परमेश्वरासाठी प्रयत्न करावं असं वाटत असतं, आणि या अनेक प्रयत्न करणाऱ्यामध्ये कोणी एकच विरळा असा असतो की जो परमात्म्याला तत्वरूपाने जाणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे हजारो लाखो लोकांना संसाराच्या बाहेर जरी गती दिसत नसली, संसाराच्या बाहेर काय हे जाणून घेण्यासाठी वेळ आणि इच्छाही नसली, तरी काही लोक तुकाराम महाराजासारखे असतातच. ज्यांना काय झालं, संसाराचा वीट येतोय, संसाराचा उबक येतोय, संसार टाकून द्यावा असं वाटतोय, काय करावं हेही कळत नाही. असं असताना देखील असा प्रसंग या संसारामध्ये अनेकांना येत असतो आणि ते सरळ आत्महत्या करून आपलं जीवन संपवत असतात किंवा व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं संपूर्ण जीवन देखील बर्बाद करून टाकत असतात. बघा, संसाराचा उभं येणं, संसाराचं वीट येणं, संसारामध्ये अपयश येणं, याच्यासाठी आत्महत्या किंवा व्यसन हे दोन्ही मार्ग नाही आहेत, हे आपण लक्षामध्ये घ्या. दोन्ही मार्ग नाहीत हे आपण लक्षामध्ये घ्या. तर तुकाराम महाराजासारखे काय करतात, आत्महत्याही करत नाहीत आणि व्यसनही करत नाहीत. असा माणूस दुःखाचं कारण शोधायला लागतो. आणि दुःखाचं कारण शोधलं म्हणजे मग त्याचं निदान केल्यानंतर त्याच्यावर इलाजही आपल्याला मिळून जात असतो. तेव्हा संत मंडळी जीवाला परमात्म्याचा, आत्म्याचा आणि जगत प्रपंचाचा स्वरूपाचा बोध करतात. जीव ज्या आत्मतत्वाचा शोध घ्यायला लागतो ते आत्मतत्वच त्याच्यावर कृपा करतं आणि आपलं सगळं स्वरूप खोलून दाखवत असतं. तेव्हा यातून मार्ग कोण दाखवणार आहेत हे आपल्याला स्पष्ट समजून आले. एक तर संत, दुसरं स्वतः परमात्मा. तेव्हा याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी मोकळेपणाने सांगितलं आहे, छपून ठेवलेलं नाही आहे. आपल्याला संसाराचा वीट आलेला आहे, संसाराचा उबक आलेला आहे, संसाराच्या विषयी संशय निर्माण झालेला आहे, संसाराच्या विषयी प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या वेळेला संसाराविषयीचा उबक, संसाराविषयीचे प्रश्न मनुष्य मोकळेपणाने जगासमोर सोडतो, तेव्हा त्या प्रश्नाची उत्तरं देणारी देखील माणसं त्याला मिळून जातात. तेव्हा संसाराने आपणाला आलेलं जे संसाराविषयीचं वैराग्य, संसाराविषयी पडलेला प्रश्न, हे सगळं तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगून देतात. भूमिका संपली. पहिल्या चरणामध्ये किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे फजित.
मनुष्य आपल्या जन्मामध्ये अनंत कर्म करतो. ती कर्म दोन प्रकारची असतात. एक शुभ कर्म म्हणजे पुण्य देणारं कर्म, वेद विहित कर्म, वेदाने सांगितलेलं कर्म, ज्याच्यामुळे तुम्हाला पुण्यच मिळतं. दुसरं वेदाने निषिद्ध केलेलं कर्म, त्याने तुम्हाला पापच मिळतं. बरोबर आहे. तेव्हा शुभ कर्मे ही तुम्हाला पुण्य देणारी असतात आणि अशुभ कर्मे ही तुम्हाला पाप देणारी असतात. या पुण्याचे आणि पापाचे फळ हे सुख आणि दुःख या दोन प्रकारचे असते. आणि ते सुख आणि दुःख हे भोगण्यासाठी मनुष्याला ह्या जन्माचं भोग तर ठरलेले आहेत. ह्या जन्मात जी कर्म केलेली आहेत किंवा पहिल्या जन्मामध्ये जी काही कर्म केलेले आहेत ते भोगण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या योनीमध्ये जावंच लागणार आहे ना. ते भोगण्यासाठी माणसाला जीवाला वेगवेगळ्या योनीमध्ये जावं लागणार आहे. जातस्यि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य. जो जन्माला आलेला आहे त्याच्या पाठीमागे मरण लागलेलंच आहे, आणि जो मरणार आहे त्याला पुन्हा जन्म मिळणारच आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्रवत जैसे परिभ्रमे गा. जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणार, आणि जे नष्ट झालेलं आहे ते पुन्हा उत्पन्न होणार. अशा तऱ्हेने हे रहाट गाडग्याप्रमाणे हे सगळं चालणार असतं. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, वासास जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो प्राणी तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देय. याचा अर्थ सांगतोय, संस्कृतला तुम्ही घाबरू नका. जशा तऱ्हेने आपण जुनी वस्त्र झाली, फाटली आहेत, मळलेली आहेत, खराब झाली आहेत, त्याच्यानं ती वस्त्र आपण काढून देतो, टाकून देतो, फरशी पुसण्यासाठी वगैरे वापरतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तशाच तऱ्हेने हा देह असणारा देही म्हणजे जीव काय जीर्ण झालेले जुने देह टाकून देतो आणि नवीन देह धारण करतो. अशा तऱ्हेने तात्पर्य काय, तर मनुष्याला एक योनी टाकून देऊन दुसऱ्या योनीमध्ये जावं तर जन्मावं लागतं, मरावं लागतं, जन्मावं लागतं, मरावं लागतं. आणि हे सगळं अखंड चाललेलं आहे. माणसाला या गोष्टी काय हे कळत नाही. आपण हे शास्त्रीय दृष्टीने विचार करतोय, पण सामान्य माणसांना शास्त्राचा विचार करायला वेळ तरी कुठे आहे? धकाधक्कीमध्ये इच्छा तरी कुठे आहे? नाही आहे. हे सगळं करण्यासाठी थोडं तरी संसाराचा वीट असावा लागतो, वैराग्याला असावा लागतं. पण त्यांना संसारच सत्य वाटत असतो आणि चांगला वाटत असतो, म्हणून ती ह्या गोष्टीचा त्या माणसाला वाटत असतं. तर या जन्मातले भोग भोगल्यानंतर जे अटळ मरण आहे ते आपण मरण आपलं झालं की आपलं सगळं संपलं. पण शास्त्र मात्र सांगतं
की पाप पुण्य हे तुम्ही अनंत जन्मामध्ये याही जन्मामध्ये केली आहेत आणि अनंत जन्मामध्ये केली आहेत. की एखाद्या खोलीत तुम्ही सगळं सामान आणून ठेवता महिन्याचं किंवा 6 महिन्याचं, तशा तऱ्हेने त्याच्या थप्प्या लागलेल्या असतात आणि ते सगळं भोगण्यासाठी तुम्हाला अनंत जन्म घ्यावे लागतील आणि अनंत वेळेला मरावे लागेल. ही गोष्ट शास्त्र आणि संत महात्मे सांगत असतात. शंकराचार्य महाराजांनी भजगोविंद या पुस्तकामध्ये याचंच वर्णन केलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. अशा तऱ्हेचं वर्णन कशामध्ये केलेलं आहे? भज गोविंदम या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. संस्कृतमधला अजिबात भिण्याचं काय कारण नाही आहे. बरं, जे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे तीच ते सांगतायत की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय, पुन्हा पुन्हा मरावा लागतंय आणि पुन्हा पुन्हा आईच्या कुशीमध्ये जाऊन गर्भामध्ये जाऊन झोपावं लागतंय. हा संसार अत्यंत दुस्तर आणि बलवान आहे आणि हा अपारी संसार. तेव्हा हे मुरारे, हे भगवंता माझं तू यापासून रक्षण कर. यालाच ईश्वर शरण्यता म्हणतात. पुन्हा पुन्हा याचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी केलेला आहे. किती वेळेला जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्माला येणं म्हणजे आईच्या उदरातून बाहेर येणं, आईच्या अगोदर आईच्या कुशीमध्ये मध्ये राहणं, मग बाहेर येणं, मग कणत कुथत संसार करणं, एक दिवस मरणं आणि परत जन्माला येणं. किती वेळेला जन्मा यावे या ठिकाणी किती शब्द आहे? हा असंख्य या अर्थाने असंख्य वेळेला जन्माला यावं लागतं. या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर त्या योनीमध्ये असणारे भोगही तुम्हाला भोगावे लागतात. पण या भोगांची महाराजांना घृणा आलेली आहे, याचं वीट आलेलं आहे. त्याच्यामुळे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित हे संपूर्ण वाक्य हे तुकाराम महाराजाचं संसाराविषयीचं वैराग्य दाखवणारं चिन्ह आहे. काय झालं? किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित हे तुकाराम महाराजाच्या आयुष्यामधील वैराग्य दाखवणारं वाक्य आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला संसार तुम्हाला नकोसा वाटतो,
एक महात्म्याने म्हटलेलं आहे, ज्यावेळेला हा संसार तुम्हाला झोडतो, बजडतो, तेव्हाच मनुष्याला देव आठवतो. ज्यावेळेला संसाराविषयी वीट येतं, संसाराविषयी उभं येतं, संसाराविषयी संशय निर्माण होतात, काहीच चांगलं वाटत नाही, काहीच समाधान दिसत नाही, कुठलीच गोष्ट खरी वाटत नाही, या अवस्थेमधून कित्येक जण जातच असतात, अत्यंत निराशेच्या अवस्थेतून जात असतात. संसाराविषयीचा आपलेपणा, खरेपणा त्याच्या मनातून नष्ट झालेला असतो, पण त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही नसतात. त्यांचा प्रारब्धच असतं की त्यांना मार्गदर्शक कोणी मिळत नाही. पण अशा वेळेला ज्या वेळेला मार्गदर्शक कोणी मिळत नसतो, त्यावेळेला तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगतात की अशा वेळेला कोणी मार्गदर्शक दिसत नाही, कोणी हमदर्द म्हणजे सहानुभूतीदार तुम्हाला दिसत नाही. अशा वेळेला तुमचा एकच आसरा आहे आणि तो म्हणजे भगवंत. भगवंताला तुम्ही शरण जा. भगवंताने देखील आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. ज्याला संसाराविषयी उभं आलेलं आहे, वैराग्य आलेलं आहे, संसार नकोसं वाटतंय, त्याला भगवंत सांगतायत सर्व धर्मान परित्यज्य. जगातली सगळी कर्तव्य कर्म, जगातले सगळे संबंध, या सगळ्यांना सोडून तो मला शरण ये. तुला शरण आलं तर ती कामं मी केली नाही, कर्तव्य केली नाही म्हणून मला पाप लागेल की नाही लागेल? देव सांगतोय मी आहे ना तुझ्या पाठीमागे. काय हम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सगळ्या पापातून मुक्त करीन. उगाच शोक करत राहू नकोस, उगाच दुःख करत राहू नको, उगाच विचार करत राहू नको, सरळ मला शरण ये बरं. हे तुकाराम, हा भाव आहे तुकाराम महाराजांच्या वाक्यामध्ये. हीच गोष्ट तुकाराम महाराज साध्या मराठीमध्ये आपल्याला सांगतात. अजूनपर्यंत जे सांगितलं तीच गोष्ट तुकाराम महाराज या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगतात. म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला, शरण गेला विठोबासी, शरण गेला विठोबासी. जेव्हा समज यायला लागते ना माणसाला, थोडं थोडं कळायला लागतं, तेव्हा हे पुन्हा पुन्हा जन्माला येणार, पुन्हा पुन्हा मरणार, पुन्हा जन्माला येणं, हे त्याला आवडत नाही. आणि जी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये आवडत नाही तिलाच पुन्हा 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 सामोरे जावं लागत असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला भय वाटत असते. म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय म्हणून जीव भ्याला. पण भीती वाटली म्हणून पळून जाऊन उपयोग नाही. भ्याला, पळाला, तो नष्ट झाला. तर मग काय करायचं? भीती तर वाटते पण याचा सामना तर करावा लागणार आहे. मग कंबर कसून याचा सामना केला पाहिजे. या भयापासून, भय तर आहे जवळ राहिलं तर धरलं तर मारतं, सोडलं तर पळतं, अशी जीवाची
स्थिती झालेली असते. पण या भयापासून सुटका होण्यासाठी दुसरा कुठला तरी ठाव शोधावाच लागतो. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, शरण गेला विठोबाशी. विठोबाला शरण जाणं म्हणजे नेमकं काय? विठोबाला शरण जाणं म्हणजे विठोबाला मोठं मानणं, आपला अहंकार सोडून देणं. आणि विठोबा माझा तारणहर्ता आहे, तारणहार आहे, संकट मोचक आहे, अशा तऱ्हेने माना ना. आणि हे तुम्ही दुसरा ठाव शोधायला लागलाय. तर ईश्वर शरण्यता तुम्हाला करावी लागेल. पण ईश्वर शरण्यता म्हणजे नेमकं का, प्रश्न आला. त्याचं उत्तर सांगतोय. ईश्वराला शरण जाणं म्हणजे ईश्वराला आपलं सर्वस्व अर्पण करणं. सर्वस्व म्हणजे तुमचं आहे काय? तुम्ही ज्याच्यामध्ये मी 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 असा ममत्व करत असतात, ते तुमचं शरीर तुमचं आहे ना. ते शरीर ईश्वराला अर्पण करा. मग शरीराच्या आत इंद्रिय आहेत ना, बोलणारी, पाहणारी, ऐकणारी, गंध घेणारी, स्पर्श करणारी इंद्रिय आहेत ना, पंचेंद्रिय. ती सगळी इंद्रिय ईश्वराला अर्पण करा. मग आणखी काय? मन आहे तुमच्यामध्ये. सगळ्या गोष्टीच्या इंद्रियाच्या पाठीमागे असतं, सगळं ज्ञानाचं संकलन करत असतं. त्या मनाला संकल्प विकल्प करत असतं. त्या मनालाही देवाच्या पाठीमागे लावा, देवाच्या मागे लावा. झालं. आणखी कोण राहिलंय? आणखी राहिली बुद्धी. राहिली आहे बुद्धी. बुद्धी निश्चय करणारी आहे. ती बुद्धीलाही विठोबाच्या पायावर लोटांगण घालायला लावा. म्हणजे काय झालं? काया वाचा मनाने तुम्ही देवाचे देवाला समर्पण व्हा. जे काय तुम्ही कराल ते देवाला अर्पण करा. विठोबाची भक्ती नवविधा भक्ती आहे. म्हणजे श्रवणम, कीर्तनम म्हणजे ऐकणं, कीर्तन म्हणजे नामस्मरण, दर्शन म्हणजे देवळात जाऊन दर्शन घेणं, अर्चनम म्हणजे पूजा अर्चा करणं, नंतर पादसेवनम ईश्वराच्या पायाचं सेवा करणं, नंतर सख्य ईश्वराच्या जवळ त्याचा सखा आहे अशा तऱ्हेने राहणं, मग दास्य ईश्वराच्या दास म्हणून पडतील ती सगळी कामं करणं, ज्याला म्हणतात दास्य. नंतर आत्मनिवेदनम आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही भावना आहेत त्या भावना ईश्वराजवळ बोलणं. पण तुमच्या मनात शंका येईल, तुम्ही बोललेलं ईश्वर ऐकतो का? मी सांगतो हमखास ऐकतो. तुमचे भाव शुद्ध असेल तर हमखास ऐकतो. मग ईश्वर आमच्या प्रश्नाची उत्तर देईल का? हो, हमखास. ईश्वर तुम्ही बोललात तर तुमच्याबरोबरही ईश्वर बोलतो, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतो. फक्त तुमची प्रश्न संसार विषयक असता कामा नये, परमार्थ विषयकच प्रश्न असले पाहिजे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये काय देव तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. जेव्हा ईश्वराला कळतं की हा आपला संसारात गुंतून पडलेला जीव आपणाला शरण आलेला आहे आणि आपली अनन्य भावाने सेवा करतोय,
तेव्हा ईश्वराकडूनही मदतीची धार लागते. त्याला वाचवण्यासाठी, त्याला सुखरूप संसारातून बाहेर काढण्यासाठी ईश्वराकडूनही मदतीचं साह्य त्याच्यापर्यंत पोचवलं जातं. यासाठी ते तुकाराम महाराजांचाच एक माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देव गुरु पडिये देव भाव पूर्वी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे योगक्षेम त्यांचे जाणे जडवारी वाट जावी हात करी धरोन्या. तो परमात्मा या जिज्ञासूचा आणि मुमुक्षूचा संसारापासून सुटण्याची इच्छा असणाऱ्याचा खूप सांभाळ परमात्मा करत असतो. मला स्वतःला याचा अनुभव आहे. भगवंताची कृपा म्हणूनच मी आपल्यासमोर बोलतो आहे. आणि भगवंताचा कृपेचा अनुभव तुम्हाला क्षणाक्षणाला येत असतो. हे सगळं भगवंत करतो आहे. हे मला जीवन दिलेलं तो भगवंताने दिलं आहे. हे मला या डोंगरामधून घेऊन गेलेलं आहे तो या भगवंताने मला दर्शन केलं आहे. या अरण्यातून मला घोर अरण्यातून पार केलेलं आहे ते हे भगवंताने मला केलेलं आहे. नाहीतर मी तिथे कुठेतरी जंगलामध्ये आडवाटेमधून फसलो असतो. पण बाहेर काढलं ते या परमात्म्याने. परमात्मा जिज्ञासू मुमुक्षूला जे स्वतः वाट दाखवत होतो, हात धरून वाट दाखवतोय असा आपणाला येत असतो, अनुभव येत असतो. मला आलेला आहे अनुभव. नंतर या जीवाचा योगक्षेम तो स्वतः सांभाळत असतो. त्याला जेवण मिळेल, भूक लागेल त्यावेळेला खायला मिळेल, त्याला काहीतरी पाणी मिळेल, प्यायला पाणी मिळेल, पावसापासून त्याचं रक्षण होईल, थंडीपासून रक्षण होईल, याची चिंता परमेश्वर वाहतोय. हे तुम्ही प्रत्यक्ष जर तशा तऱ्हेने भगवंतावर प्रेम केलं आणि भगवंताला समर्पण केलं तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येत असतो. जिज्ञासू मुमुक्षूच्या भक्तीमध्ये काही प्रतिबंध येत असतील, ते प्रतिबंधही कोण परमात्मा दूर करत असतो. भगवंत साधकाला या संसाराच्या जाळ्यामधून बाहेर काढत असतो. कारण मुक्त होणाऱ्या साधकांची भगवंताजवळ काय करते, कमी असते, दुष्काळ असतो. म्हणून अशा साधकांची जे ज्ञानी आहेत आणि भगवंताची भक्ती करतात असे ज्ञानी भक्ताचे भगवंताला अतीव प्रेम असतं आणि तो सगळ्या तऱ्हेने त्या भगवंताचा विकास होईल आणि तो आपल्यापर्यंत येईल याची सगळी काळजी तो घेत असतो. याच्यासाठी तुकाराम महाराजांचा हे अभंग सांगत असतो. माया मोदाळी होतो सापडलो, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावी आले. तुकाराम महाराज आपली अवस्था सांगताय की मी देखील या मायाजाळामध्ये फसलेलो होतो, मायेच्या मोहजाळामध्ये फसलेलो होतो आणि मला काहीच कळत नव्हतं. परंतु परी या विठ्ठले कृपा केली. परंतु या विठ्ठलाने माझ्यावर सहज अकारण कृपा केली. अकारण कधी कृपा करत नाही परमेश्वर. तुम्ही जर भगवंताची भक्ती केलेली असेल, अनन्य भक्ती केली असेल, शुद्ध भावाने भक्ती केलेली असेल
तर भगवंत तुम्हाला ज्ञान देत असो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन न मामोपयांति ते. जे माझी प्रेमपूर्वक भक्ती करतात, जे माझ्याशी सतत जोडले गेलेले आहेत, त्यांना मी त्यांची बुद्धीच मी पलटवून टाकतो. त्यांना मी योग देतो. या बुद्धियोगाने, या बुद्धियोगामुळे ते मला येऊन मिळतात, माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. झालं. तेव्हा अनन्य निष्ठा असणाऱ्या भक्ताला देव मार्गदर्शन करतो, देव ज्ञान देतो आणि देव मुक्तही करतोय. देवच आपला उद्धार करताय हे आपण लक्षात घ्यावं. हे झालं कशाचं? म्हणून जीव भ्याला शरण आला विठोबास, याचं हे निरूपण झालेलं आहे. आत्ता आपण संसारामध्ये कशी फजिती होते ते तुकाराम महाराज तिसऱ्या चरणाने सांगतात. तिसऱ्या चरणात काय सांगतात? प्रारब्ध हे पाठी गाढे, प्रारब्ध हे पाठी गाढे, न सरे पुढे चालता, न सरे पुढे चालता. प्रारब्धाचे भोग हे खूप बळकट असतात आणि प्रारब्ध हे जीवाच्या पाठीमागे लागलेले असतात, कारण त्याने पहिल्या जन्मामध्ये काही ना काहीतरी कर्म केलेली असतात. पण हे प्रारब्धाचे भोग कितीही संपवले तरी संपतच नाही. कसं ते स्पष्ट करून सांगतो. मनुष्याने या अमूल्य अशा तऱ्हेच्या मानवी योनीमध्ये, या मानवी योनीचं प्रयोजन काय आहे? तर मुक्त होऊन जाणे, भवसागर हटवणं, जन्म मरणापासून मुक्त होऊन जाणं, हेच या आणि परब्रह्माशी एकरूप होणं हे या जन्माचं प्रयोजन आहे. पण हे जर त्याने जाणलं नाही तर अनंत जन्मातली जी कर्म आहे ती कर्म एकामागून एक अशा थप्प्या लागल्यासारख्या साठून जातात आणि जशा तऱ्हेनं आपण सिमेंटच्या पोती एकावर एक रचून ठेवतो ना, तशाच तऱ्हेने ही अनंत कोटी जन्मामध्ये केलेली कर्म असतात, ती साठली जातात. त्याला म्हणतात संचित. काय म्हणतात? त्याला म्हणतात संचित. तर हे संचित आहे. या संचितामधल्या काही कर्म एकत्र येतात आणि त्याच्यामधून वर्तमान जन्म तयार होतो, कारण ते प्रारब्ध बनतं. आणि हे प्रारब्ध तुम्हाला सती विपाके जाती आयुर्भोग, ह्याचा विपाक झाला तर तुम्हाला विशिष्ट जाती मिळते, विशिष्ट भोग मिळतो आणि विशिष्ट आयु मिळतं. हे झालं की तुमचं हे प्रारब्ध संपलं, हा शरीर संपलं. पण त्याच वेळेला त्या संचित कर्मामधून आणखी काही कर्म गोळा होतात आणि नवीन प्रारब्ध तुमचं निर्माण होतं आणि नवीन भोगही तयार होतात. ते संपले ना संपले, पुन्हा नवीन कर्म संचित कर्मामधून गोळा होतात आणि असे अनंत प्रारब्ध भोगावी लागत असतात.
ना भुक्तम क्षीयते कर्म असं म्हटलेलं आहे. तेव्हा प्रारब्ध कर्मामुळेच कर्म हे भोगावंच लागतं आणि प्रारब्ध कर्मामुळेच एक योनी, दुसरी योनी, तिसरी योनी, चौथी योनी अशा अनंत योनीचे प्रारब्ध सुरूच होते आणि या प्रारब्धाचा शेवट कधीही होत नाही. सामान्य माणसाला कळत नाही, सामान्य माणसाला त्याचा अनुभवही येत नाही. पण तुकाराम महाराजांना हे माहिती आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्ध हे पाठी गाडे, प्रारब्ध हे पाठी गाडे, न सरे पुढे चालता, न सरे पुढे चालता. रहाट गाडग्याप्रमाणे अनंत काळपर्यंत जीव फिरत राहतो आणि यातून मात्र मार्ग जीवाला सापडत नाही जोपर्यंत तो विठोबाला शरण जात नाही, म्हणजे परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत. आता चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे रोकडी हे होते पाहे फजिती, तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने, त्याच्यासाठी अनुमान वगैरे करावा लागत नाही, दुसऱ्या कोणी सांगावं लागत नाही. हे सगळं पाहत असतो, आपल्या आपण अनुभव करत असतो. आपली कशा तऱ्हेने फजिती असते, प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्या स्वतःच्या अनुभवाने आपली कशी फजिती होत असते ते आपण पाहत असतो. अज्ञानी जीवाची ही रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणे सिद्ध होणारी फजिती. पण या फजिती 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 शब्द आलेला आहे दोन वेळा. फजिती शब्द नित्य व्हावे, फजित इथेही फजिती आलेला आहे शब्द. आणि रोकडी हे फजिती, होती पाहे फजिती, या ठिकाणी सुद्धा फजिती शब्द आहे. तर या फजिती शब्दाचा, जीवाची फजिती म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. तर जीवाची फजितीचा अर्थ, जीवाला आपल्या हीनतेचा अनुभव येणं, जीवाला आपल्या दारिद्र्याचा अनुभव येणं, जीवाला आपल्या पराधीनतेचा अनुभव येणं, जीवाला आपल्या दुःखाचा अनुभव येणं, जीवाला आपल्या अज्ञानाचं अनुभव येणं. आणि हे सगळं झाल्यामुळे सगळ्या समाजामध्ये त्याचा अपमान होत असतो. यालाच म्हणतात फजिती. सदैव जीवाला समजत नाही, मी पराधीन आहे, मला काहीच कळत नाही हो, मी दरिद्री आहे हो, मी दुःखी आहे हो, माझ्या जीवनामध्ये समाधानच नाही आहे हो, कोणीच मला किंमत देत नाही हो, कोणीच मला मानत नाही. हा जो आपला अनुभव आहे याला फजिती म्हणणं आहे. आणि तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणाच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये नित्य व्हावे फजित म्हणून सांगितलं. फजिती ही एकदा फजिती झाली असं नसतं, तर सदैव त्याच्या आयुष्यामध्ये
फजितीच असते, फजितीच असते. त्याच्या जीवनामध्ये कधीही आनंद येत नाही, त्याच्या जीवनामध्ये कधीही कृतकृत्यता येत नाही, तो कधीही बोलू शकत नाही, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, असं धन्यता त्याच्या हातून कधीच येऊन. तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बघा, हे असं म्हणू शकतो का तो? नाही म्हणू शकत. हा कोण म्हणू शकतो अशा तऱ्हेने? ज्याने परमेश्वराचं साक्षात्कार केलेला आहे, दर्शन केलेलं आहे, परमेश्वर समजलेला आहे, जीव आपले स्वरूप समजलेलं आहे, संसाराचं स्वरूप कळलेलं आहे, तोच असं म्हणू शकतो कृतकृत्य झालो. तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केले ते पावलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. ही कृतकृत्यता आहे, ही धन्यता आहे. न जाणणाऱ्याला हा सगळं जीवन हे एक मोठं ओझ वाटत असतं, पण ज्याने जाणलेलं आहे ना त्याला काय होतं? गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मन, देखिली देखिली विठे लोचने विटे सहित पाऊले, असं तो म्हणत असतो. ह्या दोन बोलण्यामध्ये फरक तुम्हाला अनुभवाला येत नाही का? परमेश्वराचा साक्षात्कार झालेला आहे, परमेश्वराची ज्याच्यावर कृपा झालेली आहे, परमेश्वराचा अनुग्रह ज्याच्यावर झालेला आहे, त्याचं जीवन आनंदामध्ये असतो. तो कष्टामध्ये देखील आनंद असतो, आजारपणामध्ये देखील आनंदी असतो. तो दुसऱ्याला कधी दुःख देत नाही, आपणाला होणारं दुःख दुसऱ्यांना सांगत नाही. ते सगळं प्रारब्ध म्हणून भोगत असतो, पण सदैव तो आनंदी दिसत असतो. मगाशी सांगितले की अज्ञानी जीवाची हीच फजिती असते. आणि या संपूर्ण अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात, म्हणजे या अभंगाचं तात्पर्य काय? अभंगाचं तात्पर्य हेच आहे की संसारामधले आपली फजिती म्हणजे आपलं दुःख, म्हणजे आपला त्रास, आपला क्लेश, अकृतार्थता, दुःख हे जर टाळायचं असेल तर विठोबाला म्हणजे परमात्म्याला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. तुम्हाला किती धन मिळो, तुम्हाला कितीही सुंदर बायको मिळो, तुम्हाला कितीही 2 लाखाचं 3 लाखाचं पॅकेज मिळो, तुम्ही अमेरिकेत जाऊन तुम्हाला 5 लाख 6 लाख 7 लाखाचा पगार मिळो किंवा काही असो, तर तुमच्या पाठी मागितलेलं धन दौलत सगळ्या गोष्टी जरी तुमच्याजवळ असल्या तरी तुमच्या पाठीमागचं दुःख, पराधीनता या गोष्टी संपतच नाहीत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, रामदास महाराज म्हणतात. तशा तऱ्हेने संसारात कोणीही सुखी नाही. सुख मी सुखी आहे असे म्हणतात ते ढोंगी आहेत, सरळ म्हणायचं. सुखी फक्त तेच आहे ज्यांनी परमेश्वराचा साक्षात्कार केलेला आहे. तेव्हा ज्यांना या संसाराचा वीट आलाय, उभं आलेला आहे, त्यांनी आत्महत्या करू नये, त्यांनी व्यसनाधीन होऊ नये, तर भगवंताचा आश्रय घ्यावा, भगवंताच्या पायाला मिठी मारावी, भगवंताशी बोलावं, भगवंताला आपलं दुःख कष्ट सांगावे, संतांच्या संगतीमध्ये राहावं. असं जर झालं हळूहळू तुम्हाला योग्य ज्ञान मिळू शकेल. हेच या अभंगाचं तात्पर्य आहे. राम कृष्ण हरी.